नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे बरं का. आता आहे ना, इथे अर्जुन आणि सायलीच्या प्रयत्नाला यश आलं आहे आणि अश्विन आज देणार आहे तन्वीला डिवोर्स. तर नक्की काय झालं चला जाणून घेऊया, पण त्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे आता सायली ज्या मुलाला भेटलेली असते आणि ती त्या मुलाला सांगत असते की बाबा माझं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही आहे आणि मी घरात एकटीच कमवणारे आहे, माझ्या आईला कॅन्सर झालेला आहे. हा सगळा जो व्हिडिओ आहे ना, तो अर्जुन आणि सायलीने शूट केलेला असतो. त्यानंतर आता घरी अर्जुन सायली आलेले असतात आणि ते अश्विनला सांगत असतात की तन्वी खोटारडी आहे. तन्वीच्या चारित्र्यावरती ते बोट उठवत असतात आणि हे अश्विनला सहन होत नसतं. तन्वीसुद्धा बोलते की तुम्हाला हा हक्क कोणी दिला आहे की माझ्या चारित्र्यावरती तुम्ही असे शिंतोडे उडू शकता. आणि लगेच आता तन्वी अश्विनला घोळात घेते आणि म्हणते बघ अश्विन, मला हे काय बोलत आहे, तुला वाटतंय का मी अशी असेल. तर अश्विनसुद्धा आता तन्वीची बाजू घेत इकडे अर्जुन आणि सायलीशी भांडत असतो. तर अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन, ती तुझी बायको जरी असली ना तरी ती खोटारडी आहे हे नक्कीच आहे आणि मी असं तसं बोलत नाही, तर माझ्याकडे पुरावे आहे म्हणल्यावरती तन्वीला खूप टेन्शन येतं की बाबा ह्या अर्जुनीने आता नक्की काय पुरावे गोळा केले असेल. तर अश्विन म्हणतो तुझ्याकडे पुरावे असेल तर दाखव आत्ताच्या आत्ता. तर लगेच आता अर्जुनकडे जो काही व्हिडिओ होता ना तन्वीचा, तो अश्विनला दाखवतो आणि मग अश्विन लगेच तन्वीकडे जातो. अगं म्हणतो तन्वी हे काय आहे, तू तर माझ्याशी खरं बोलली ना की तुझं बाहेर अफेअर नाही आहे, मग हा मुलगा कोण आहे आणि तू ह्या मुलाला हे काय सांगते आहे की तू घरात एकटी कमवणारी आहे, तुझं लग्न झालेलं नाही आहे, तुझ्या आईला कॅन्सर आहे, हे सर्व काय आहे. आता हा व्हिडिओ बघून घरातले सुद्धा खूप चकित होता की बाबा तन्वी किती खोटारडी आहे म्हणून. तिला लगेच अश्विन म्हणतो तुला माझ्याकडून काय कमी पडलं, तुला पैसा कमी पडला की तुला काय पाहिजे होतं ते तू मला सांगायचं ना, पण तू बाहेर असं वागायला नको होतं. तन्वी, माझा तुझ्यावरती विश्वास उडाला आहे. एवढंच नाही तर मला आता असं वाटतं तू त्या प्रतिमातेची मुलगी आहे की नाही. असं म्हणल्यावरती अर्जुन सायली पुन्हा एकमेकाकडे बघायला लागतात. अरे बाबा, अश्विन आज असं का म्हणतोय, कारण प्रतिमातेचा एकसुद्धा गुण त्या तन्वीमध्ये उतरलेला नसतो. तर आता लगेच अश्विन म्हणतो मला तुझ्याबरोबर एक सेकंदसुद्धा राहायचं नाही, तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघून जा. लगेच तन्वी त्याच्या हातापाया पडायला लागते. शेवटी लगेच अश्विन म्हणतो मला तुझ्यापासून डिवोर्स पाहिजे, आजपासून तू ह्या घरात राहायचं नाही, ह्या घरावरती तुझी सावलीसुद्धा पडायला नको आहे. तर आता तेवढ्यातच लगेच अर्जुन त्या मुलाला तेथे बोलून घेतो की ज्याच्याशी तन्वी बोलत असते. तो सुद्धा तेच सांगतो की तन्वीने मला हे सांगितलं होतं आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून एकमेकांसंग बोलत आहे. तन्वी माझ्याकडे पैशाची मागणी करत होते, पण मला काही माहिती नव्हतं की तिचं लग्न वगैरे झालेलं आहे म्हणून. तर आता तन्वीचा पूर्ण खोटारडा चेहरा अश्विनच्या समोर आलेला आहे. आता पुढील भागामध्ये तन्वी ही प्रतिमाची मुलगी नाही हे कळणार आहे. ते कळण्यासाठी आणि ते ऐकून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.